डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टरचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जिंदाबाद जिंदाबाद माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे। तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जालन्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। मस्तगड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांची छायाचित्रे तसेच विविध मागण्यांचे फलक आणि पोस्टर्स दिसून आले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने न्याय निर्णय घ्यावा आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। शांततेत पार पडलेल्या या मोर्चामुळे शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। विद्यार्थी मोर्चा संघर्ष समितीचे प्रमुख अनिल मिसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी भूमिका मांडली, तर विद्यार्थ्यांनीही आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवला। आजचा जो काही मोर्चा आहे, आजच्या मोर्चामध्ये सर्वात पहिले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कारण की पेपर फुटीला धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचं मंत्रालय जबाबदार आहे। त्याचबरोबर जे काही प्रशासनातले लोक आहेत त्यांच्यावरती त्या अनुषंगाने कारवाई होणं। दुसरी मागणी आहे की विद्यार्थ्यावर जो लाठीचार्ज झालेला आहे, ज्यांनी केलेला आहे त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यावरती खोटे गुन्हे परत घेतले पाहिजेत। आणि शिक्षणातले जे काही प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत त्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजेत। त्या अशा मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा आहे। त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून हा मोर्चा आहे आणि लाठी हल्ल्याचा, दिल्लीच्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे। विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, लाठीचार्ज झाला आहे, त्यांना त्या मुलांना तिथल्या न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना, आणि लोकशाही सुद्धा राहिली पाहिजे। आम्ही हा मोर्चा त्या निश्चितसाठी काढलेला आहे, त्यांनी लाठीचार्ज बंद करायला पाहिजे, लोकशाहीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे आणि नीट परीक्षा ही म्हणजे चांगली झाली पाहिजे। अजून त्याच्यामध्ये काहीच गडबड न होता झालं पाहिजे। पूनम लांडगे।